नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ढोकळा कसा करायचा। तर त्यासाठी आपण बेसन पीठ घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे आणि इथे आहे दही। आता यामध्ये आपण रवा टाकतोय आणि यानंतर बेसन पीठ। आता हे आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण यामध्ये दही मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बघा, आपण यामध्ये आता पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। तर काही अशा प्रकारचे हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर हे बघा, एकाच साइडून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण यामध्ये मीठ टाकतोय आणि हे मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपण हे 5 मिनिटं झाकून ठेवतोय। यानंतर आता आपण यामध्ये हळद मिक्स करणार आहोत आणि मिक्स करणार आहोत। यानंतर आता आपण डब्याला तेल लावून घेतोय। यानंतर आता यामध्ये आपण इनो ऍड करणार आहोत आणि थोडंसं पाणी। हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। बघा, आपलं पीठ कसं फुगलेलं आहे आता इनो टाकल्यामुळे। आता तेल लावलेल्या भांड्यामध्ये आपण हे ओतून घेणार आहोत। आता आपण हे दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवणार आहोत। तर हे बघा, मी पाणी ओतलेलं आहे कुकरमध्ये थोडं। आता यामध्ये आपण डिश ठेवणार आहोत आणि याच्यावरती आपण डबे ठेवणार आहोत। हे आता आपल्याला हे गॅसवरती 15 मिनिटं ठेवायचं आहे आणि आपल्याला कुकरचं झाकण जे आहे हे वरच्यावर ठेवायचं आहे। तर हे बघा, आपला ढोकळा आता तयार आहे। तर हे बघा, आता आपण ढोकळा हा कट करून घेतोय। तर हे बघा, आपण तेलामध्ये मिरची, कोथिंबीर, लसूण आणि मोहरी टाकून याचा तडका लावलेला आहे आणि तो या ढोकळ्यावरती पसरवून घेतलेला आहे आणि आपला ढोकळा हा खाण्यासाठी रेडी आहे। तर हा बघा, आपला ढोकळा तयार आहे खाण्यासाठी। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।